नमस्कार, आपण पाहत आहात टोला न्यूज। तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह अनावरण सोहळा। आमचे प्रतिनिधी जगदीप वंशीव यांच्याकडून अमरावती येथे राज्यभरातील समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह देवशैनी आषाढी एकादशीच्या पुण्यपावन दिवशी कांचन रिसॉर्ट अमरावती येथे मोठ्या उत्साहात व भरलेल्या वातावरणात अनावरण करण्यात आले। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून संत विचारांवर निष्ठा असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संत साहित्याचे गाढ अभ्यासक आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉक्टर रामदासजी चौरे यांच्या शुभहस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले। आपल्या समर्पित भाषणात डॉक्टर चौरे म्हणाले, अस्वस्थ समाज मनाच्या स्थैर्यासाठी संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांचे विचार आजच्या काळात नितांत आवश्यक आहेत। संमेलनाचे हे बोधचिन्ह केवळ दृश्य प्रतीक नसून समता, बंधुता, मानवता या त्रिसूत्री विचारांचा व संमेलनाच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा प्रतिकात्मक संदेश घेऊन आले आहे। या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत अभ्यासिका डॉक्टर कमलताई गवई, ज्येष्ठ साहित्यिका शिलाताई देहलो, उद्योजिका कांचनताई विल्हे, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव चाळक, परिवर्तन प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सभाताई रोकडे, प्राध्यापक रेखा बेलसरे, शिक्षणप्रेमी डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, प्रख्यात उद्योगपती सुदर्शनजी गांग, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या वर्षीचे तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2025 रोजी संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमी नरसी नामदेव, जिल्हा हिंगोली येथे होत असून संमेलनाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर विठ्ठल जायभाई भूषवणार आहेत। या संमेलनाचा गाभा म्हणजे समतेच्या विचारांचा जागर। आजच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर संतांच्या विचारांवर आधारित संवाद, सर्जनशील कार्यक्रम व सांस्कृतिक मैफिली समाज मनाला स्थैर्य, समज आणि समतेचा मार्ग दाखवणारे ठरणार आहे। संमेलनाचे बोधचिन्ह म्हणजे या प्रवासाचा आत्मा। समतेची पताका घेऊन विठ्ठल भक्तीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या संतांचा संदेश समाजाच्या मनामनात पुन्हा रुजवण्याचा हा प्रयत्न आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले। परिवर्तन प्रबोधिनी अमरावती यांच्या सहकार्याने सदर सोहळा संपन्न झाला। आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद। आपण पाहत आहात टोला न्यूज।